एवढं प्रेम करतो तुमच्यावर मी, आणि माझ्या प्रेमाचा इन्सल्ट करता तुम्ही. शपथ आहे तुम्हाला, यापुढे घराच्या बाहेर पाऊल टाकायचं नाही तुम्ही. आजपासून मी तुमच्या सुखदुःखात भागीदार असेल, तुम्हाला सदैव सुखात ठेवेन. तुम्हीच दिली होती ना ही वचनं मला लग्नात, आणि आता तुम्हीच मला घराबाहेर पाऊल ठेवायचं नाही अशी शपथ दिली. नेमकं काय खरं आहे राजवीर यातलं? यातले कोणते राजवीर खरे आहेत? माझ्या सुखदुःखात भागीदार होईन असं म्हणणारे राजवीर, की घराबाहेर पाऊल ठेवलं तर माझं मेलेलं तोंड बघाल हे म्हणणारे राजवीर? राजवीर, तुम्हाला कळत नाहीये का? तुम्ही जे काही करताय ना त्याला सुखदुःखात भागीदार होणं असं नाही म्हणत. तुम्ही जे करताय त्याने मला फक्त आणि फक्त त्रास होतोय, दुःख होतंय. तुम्ही बदललात की तुम्ही नेहमी असेच होता हे मला अजूनही कळत नाहीये. प्रॉब्लेम्स कमी होण्याऐवजी नुसते वाढत चालले. छोट्या छोट्या गोष्टी माझ्या मनासारख्या करणारे तुम्ही आता माझ्या मनाचा विचार सुद्धा करत नाही आहात. भीती वाटते मला राजवीर, तुमच्या या वेड्या प्रेमाची खूप भीती वाटते. हे असंच चालू राहिलं तर त्यातून कोण आणि कसा मार्ग काढणार? आपण कोण? कैवल्य, कैवल्य जहागीरदार. मला वाटतं मी चुकीच्या पत्त्यावर आलोय. कोण हवाय तुम्हाला? मी मोहिते पाटलांकडे आलोय. हा बरोबर, हे मोहिते पाटलांचंच घर आहे. ओ इज इट? आहेत का मग घरी? नाही, ऍक्च्युली ते ऑफिसला गेले. काय सांगतेस? माई कधीपासून ऑफिसला जायला लागली? नाही, राजवीर ऑफिसला गेले. अच्छा, नाही नाही, मी माईला भेटायला आलोय. ओ प्लीज या ना. थँक्यू. या ना, तुम्ही बसा, मी पाणी घेऊन येते. प्लीज, खूप तहान लागली मला. हो, लगेच आणते. हे घ्या. थँक्यू सो मच. हा, थँक्यू. बाय द वे, घर मस्त आहे तुमचं. हे असं घर आणि मुंबईत रेअर कॉम्बिनेशन आहे. आय एम शुअर हे सगळं इंटिरियर वगैरे माईची चॉईस असणार ना? माई आहे ना घरी? हो, आहेत ना. रूम कुठे तिची? मी जाऊन भेटतो तिला. तुम्ही बसा, मी बोलवते त्यांना. अगं ठीक आहे, मी काय जाऊन चोरी वगैरे नाही करणार. नाही नाही, मला तसं नव्हतं नाही म्हणायचं. नाही, ठीक आहे, राहू दे, कळलं मला. काय आता? अहो, तुम्ही प्लीज गैरसमज नका करून घेऊ. मी खरंच तसं म्हण- सॉरी, मी मस्करी करतोय. सॉरी, मस्करी करतोय. इट्स ओके. तुम्ही बसा, मी माईना बोलवते. येस. अरे माई, कशी आहेस तू? कशी आहेस तू? मी मजेत. तू कसा आहेस सांग? मी एकदम मजेत. आजी कशी आहे तुझी? काही विचारू नकोस, धमाल करत असते ती. मी तिला नुकताच प्ले स्टेशन वर गेम खेळायला शिकवलंय. दिवसभर गेम खेळत असते. अरे काय सांगतोय? तू विचार ना तिला. बर बाईस. हो. हॅलो, मी कैवल्य. थांब, मी ओळख करून देते. हा माझा धाकटा मुलगा मोहन. हॅलो काका, नाईस मीटिंग यू. सेम हियर. ही मोहनची बायको रंजू. रंजना. रंजना नाव आहे माझं. नाईस नेम, नाईस नेम. थँक्यू. आणि ही त्यांची मुलगी नंदा. हाय नंदा, नाईस मीटिंग यू. थँक्यू. आणि ही माझी नासून मनवा. आमची झाली ओळख मगाशीच. मोहन, तू याला ओळखलंस की नाही? नाव ऐकल्यासारखं वाटतंय पण कुठे ऐकलं आठवत नाहीये. अरे माझी मैत्रीण सुलक्षणा, तिचा नातू हा. सुलक्षणा मावशीचं नातू?
एवढासा होता, आता केवढा झालाय. अरे आणि इथे हा संगीतामध्ये. थांब थांब थांब, पुढचं सगळं मी सांगणार. हो बरं, तू सांग. ऍक्च्युली मी बँगलोरला असतो, पण आता पुढचे 15 दिवस मी तुमच्या बरोबर इथे राहणार आहे. खरं तर मी हॉटेलमध्ये राहणार होतो, पण माझं घर असताना हॉटेलमध्ये राहायची काय गरज आहे असं माईनी सांगितलं, म्हणून इथे आलो. वा वा. हो अरे मग गरजच काय, आपलं घर आहे ना इथे. नाही ऍक्च्युली बरंच केलंच ग, कंटाळलो असतो मी हॉटेलमध्ये. कारण मला एकट्याला राहायला अजिबात आवडत नाही. मला सतत बोलायला आणि ऐकून घ्यायला माणसं लागतात आजूबाजूला. नाही नाही, छान झालं इथे आलास ते. आता निवांत राहा. थँक्यू काका. माहिती नाही करतोस काय तू? मज्जा करतो. हा? सॉरी सॉरी, मस्करी केली. मी भारतीय संगीतावर पीएचडी करतोय आणि त्याचाच रिसर्च करायला इकडे मुंबईत आलो. वाव, पीएचडी इन म्युझिक. येस. आमच्या मनवाला सुद्धा संगीताची खूप आवड आहे. रिअली? शिकतेस तू म्युझिक? नाही नाही, मी शिकत नाही, पण आधी पथनाट्य करायचं ना, सो त्यानिमित्ताने थोडं गाणं व्हायचं. ग्रेट, म्हणजे छान जमणार आहे आपलं. मला पण आवडतं म्युझिक. हा? कधीपासून? असं काय करतेस मम्मा? मला आवडतं ना म्युझिक. हो हो हो, खूप आवडतं, खूप आवडतं. वा वा वा, छान. म्हणजे अगदी योग्य माणसांबरोबर आलोय मी राहायला. बरं कैवल्य, तू फ्रेश हो आता. नंदा, त्याला गेस्ट रूम दाखव ना. हो. चल कैवल्य. आलोच. बाय. बर. नितीश, काय झालंय? तू असा एकटा का उभा आहेस इथे? आणि आज तुला ऑफिस नाहीये का? नितीश, तू मला सांगू शकतोस काय झालंय ते? तो कसे का वागतात सखी? म्हणजे एवढं स्वार्थी कोण कसं काय असू शकतं? तू कोणाबद्दल बोलतोयस आणि काय बोलतोयस? आपण आपली माणसं अडचणीत असतात किंवा त्यांची मदत करतो, आणि ही स्वार्थी लोक आपण अडचणीत असतो तेव्हा आपला गैरफायदा घेतात आणि फक्त त्यांचा स्वार्थ साधतात. नितीश, मला खरंच काहीच कळत नाहीये तू काय बोलतोयस ते. तू मला नीट सांगशील काय झालंय ते? सखी, मला कंपनी सोडावी लागणार असं वाटतंय. काय? अरे पण असं कसं? नाही म्हणजे असं काय घडलंय की तू एवढा टोकाचा निर्णय घेतोय? सुष्मिता, तू म्हणाली होतीस की पैशांचं बघते म्हणून. नाही, जरा मी विचार करत होते. तुझा माझ्यावर विश्वास नाहीये का? नितीश, चिल. नितीश, लेट्स बी प्रॅक्टिकल. कंपनी माझ्या नावावर कर. मी तुला परफेक्ट कॉम्पन्सेशन दे. मला वाटतं हे आपल्या दोघांच्याही फायद्याचं असणार आहे. तू काय बोलतेस कळतंय का तुला? नितीश, मी काय बोलतेय ना हे मला खूप चांगलं कळतंय, पण मला असं वाटतं की तुलाच कळत नाहीये की मी काय बोलतेय ते. एक मिनिट, तू मस्करी करतेस ना माझी? नो 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 डार्लिंग, आय एम डॅम सिरियस. करशील ना माझ्या नावाने कंपनी? का करायचे मी? हे बघ, मूर्खासारखं काही बडबडू नकोस. मूर्खासारखं कोण बडबडते हे अजूनही तुला कळलेलं नाहीये का नितीश? सुष्मिता, ओरडू नकोस. नितीश, अरे मी फक्त आणि फक्त तुझ्याच फायद्याचं बोलतीये. अगं पण मी माझी कंपनी दुसऱ्याच्या नावाने केली, यात माझा काय फायदा? नितीश, अरे तू शांतपणे विचार कर, म्हणजे लक्षात येईल तुझ्या. तू काय मूर्ख समजलीस मला? श्श्श. मी शांतपणे बोलतेय ना, शांतपणे बोलायचं. माझंच चुकलं की मी तुझ्यावर विश्वास ठेवला. तू एवढी बेईमान असशील असं वाटलं नव्हतं मला. तुला जे काही बोलायचंय ते बोल.
मला त्याने काहीच फरक पडत नाहीये. कारण काय आहे, आता पैशांची गरज तुला आहे, मला नाही. ब्लॅकमेल करतेस मला? हवं तर तसं समज. सुष्मिता, अरे ती तर तुझी बिझनेस पार्टनर आहे आणि तुझी मैत्रीण सुद्धा. तसं नाहीये सखी. मग कसं आहे? सुष्मिताने मला ऑफर दिली. कसली ऑफर? ती म्हणाली की एक गोष्ट लक्षात ठेव नितीश, मी आजही फक्त आणि फक्त तुझ्याच फायद्याचा विचार करते. म्हणजे बघ, कंपनी बंद पडून पूर्णपणे लॉस सहन करण्यापेक्षा आपल्या हातात जे काही मिळतंय ते घेण्यात शहाणपणा नाहीये का? पण तुझ्या तर ते लक्षातच येत नाहीये. माझं स्वप्न होतं हे सगळं. असं कसं अर्धवट सोडू? तुम्हा मिडल क्लास लोकांचा ना हाच मोठा प्रॉब्लेम आहे. तुम्ही ना डोक्याने विचार करतच नाही. प्रत्येक गोष्टीचा विचार फक्त मनात, आणि मग प्रत्येक गोष्टीमध्ये इमोशन्स आणतात. तू आठवून बघ, आतापर्यंत मी दिलेल्या प्रत्येक ऍडवाइस नंतर तुझा फक्त फायदा झालाय, आणि आत्ताही मी तुला करेक्ट ऍडवाइस दिली. सो विचार करून बघ आणि मला कळ. अँड आय होप की तू करेक्ट डिसिजन घेशील. लेट मी नो. काय? अरे पण तू तिच्याकडनं कशासाठी पैसे घेतले होतेस का? नाही सखी, मग मला ताईचे पैसे ताईला परत द्यायचे, आणि एवढे पैसे नाहीयेत माझ्याकडे, म्हणून मला पैसे हवे. नितीश, अरे तू का हट्ट करतोयस असा? खूप त्रास होतोय ग ताईच्या वागण्याचा. नितीश, अरे तू शांतपणे विचार कर आणि कुठलाच निर्णय कोणाच्या प्रेशर खाली किंवा घाईत घेऊ नकोस. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काका काकू आणि मनवाशी बोल या विषयावर. मी एवढंच सांगेन. ठीक आहे, बघतो मी. काय हो, आता हा कोण आहे? मगाशी माईने काय सांगितलं ऐकलं नाहीस तू? तिच्या मैत्रिणीचा नातू आहे. ते ऐकलं हो मी. परत कशाला प्रश्न विचारतीयस? ही बाई, तुम्हाला ना काही कळतच नाही. खरंय, तुला सगळं कळतं ना. देवाने सगळी अक्कल तुलाच दिली आहे. तर माझी अक्कल काढायची काय गरज आहे हो तुम्हाला? प्रश्नच तू असे विचारतेस, मी तरी काय करू? हे असं वागल्यावर कुणालाही प्रश्न पडणारच ना. विचार, सगळे प्रश्न विचार. आज सगळ्याची उत्तरं देतो. खूप वेळ आहे माझ्याकडे. मला सांगा, तो इथे का राहायला आलाय? हे घर म्हणजे काय धर्मशाळा आहे का? या धर्मशाळेत आपल्याला राहायला मिळते ना, त्यावर समाधान मान. काहीतरी काय बोलताय तुम्ही? हे घर आपलंच आहे ना. आपण इथं नाही राहणार तर कुठं राहणार? तुझा मुद्दा काय आहे नक्की? मला एवढंच म्हणायचंय की या जागी जर आपला कुणी पाहुणा आला असता किंवा माझ्या माहेरचं कुणी आलं असतं तर त्याचा झाला असता केवढा पाहुणचार झाला असता. ते आहेच. मग कळतंय का तुम्हाला? आणि या सगळ्याचा माझ्या डोक्याला खूप ताप होतोय. तुझ्या हो डोक्याला? हो. आय मीन, मला म्हणायचं 15 दिवसाचा प्रश्न आहे ग, जाईल ना निघून. तुम्हाला काय जातंय बोलायला? सगळी हमाली मला एकटीला करावी लागते. आता तुला कसली हमाली करायला लागते? असं काय करता? घरात एक जरी माणूस वाटला तर किती कामं पडतात माझ्या एकटीवर. हो? मग तुझ्या बाहेर जाऊन त्याला हाकलवून दे. त्याला सांग तुझी उठ बस करायला जमणार नाही आम्हाला. दुसरं कोणी असतं तर दिलंच तो हाकलून. पण माइंडच्या ओळखीने आला ना, त्याला कसं हाकलवणार? पण नाही हाकलवता येणार ना. नाही. मग कर 15 दिवस हमाली. आय मीन कर 15 दिवस काम. रंजू, आले आले. जा बघ माई काय म्हणते. जातीच आहे मी. पण एक गोष्ट लक्षात ठेवायची,
इथून पुढे 15 दिवस रोज रात्री तुम्ही माझे पाय दाबून द्यायचे, कळलं तुम्हाला? बर. हा. चहा, कॉफी, सॉरी, चहा आणलाय. एका वेळेला मी आयदर चहा किंवा कॉफी पितो. सॉरी, चहाच आणलाय. अच्छा, ठेव ना प्लीज. काय चहा घेतोयस ना? घेतलाय? सॉरी सॉरी. कुठे हरवली होतीस? काही नाही. शुअर? शुगर कमी आहे ऍक्च्युली, मी घातली आहे त्याच्यामध्ये, पण तुला हवी असेल तर मी आणून देते. आणू? काय झालं, काय हसतोयस तू? काय नाही. ओके. काही बोलायचंय का माझ्याशी? नाही, असं काही नाहीये. अच्छा, मग कप साठी थांबलेस का? नाही. हो हो हो, ऍक्च्युली त्याचसाठी. मग थोडा वेळ जरा थांबावं लागेल. काय, मला चहा प्यायला थोडा वेळ लागतो. चालेल ना? चालेल, काहीच प्रॉब्लेम नाहीये. मला खूप गाणी येतात, इव्हन म्हणवापेक्षा जास्त गाणी पाठ आहेत माझी. हो, दॅट्स ग्रेट. कुठली गाणी येतात? सगळी सगळी येतात. मग भीमसेन बुवांचं एखादं गाणं ऐकव ना, मजा येईल. ऍक्च्युली माझ्याकडे ना इंटरनॅशनल गाण्यांचं कलेक्शन आहे. तुला हवंय? नाही थँक्यू, पण काय आहे, मी भारतीय संगीतावर रिसर्च करतोय ना, त्यात मला या गाण्यांचा फायदा होणार नाही. मनवा कसं पथनाट्यात गायची ना, तो फोक फॉर्म, त्याचा फायदा होईल मला. झाला चहा पिऊन? येस, थँक्यू. बाय द वे, नंदा, नंदा नाव आहे माझं. येस नंदा. तू रागवणार नसशील तर एक सांगू का? तुझी स्माइल खूप छान आहे. कीप स्माइलिंग. बाय. बाय. हाय. हाय. सॉरी, मी ऍक्च्युली माइंडची रूम शोधत होतो. इट्स ओके. माइंडची रूम कुठे? खालीच आहे, डाव्या हाताला. त्याचं काय झालं, मला एक अर्जंट फोन करायचा होता आणि माझा फोन डेड आहे. ऍज युजल मी चार्जर विसरून आलोय. इथे कुठे आसपास मिळेल का चार्जर? हो मिळेल ना, पण तुम्हाला अर्जंटली कॉल करायचा असेल तर तुम्ही माझ्या फोनवरून करू शकता. थँक्यू सो मच. अगं काय सांगू तुला, इथे आलो आणि आईला कळवायचंच विसरलो. ती फोन करून सॉलिड वैतागली असणार माझ्यावर. एक मिनिट हा, मी तुम्हाला फोन देते. हा. ऍक्च्युली माझ्या फोनची पण बॅटरी जरा लो आहे, पण तुमचा कॉल होऊन जाईल. येस, थँक्यू. सॉरी, माझी ना नेहमी वेळ सुटतेच. कॉलेजमध्ये लेक्चरला कधीही वेळेवर पोहोचलो नाही, मूवीजला तर वेळ चुकते. आणि आता पण वेळ चुकली ना माझी. म्हणजे तू अपसेट आहेस आणि मी डिस्टर्ब केलं ना तुला. अगं इट्स ओके, कधी कधी अपसेट असणं चांगलं असतं. स्वतःसाठी वेळ मिळतो ना. तुला सांगू, अशा वेळेला मी ना बर्मन ऐकतो. फॉर इन्स्टन्स, तुझसे नाराज नहीं जिंदगी, हैरान हूं मैं. तू ट्राय करून बघ, मी आलोच. नाश्ता केला असेल ना मनवानी आता?
गोळ्या घ्यायची वेळ झाली त्यांची. मनवाचा फोन एवढा वेळ बिझी का लागतोय? एवढा वेळ कोणाशी बोलत असते?